Okay, well, friends, in this session, we will going to discuss nouns, genders. Why gender are important? We will see it here. नामाचे वचन विचार म्हणजे नामाचे नंबर जसे महत्वाचे तसेच नामाचे जेंडर सुद्धा नाउन्सचे जेंडर किंवा प्रोनाउन्सचे जेंडर सुद्धा महत्वाचे का तर व्हेन एव्हर वी आर गोइंग टू कन्स्ट्रक्ट अ सेंटेन्स जेव्हा जेव्हा आपण वाक्य कन्स्ट्रक्ट करतो किंवा वाक्यांची रचना करतो त्या वेळेला आपल्याला एक वाक्यामध्ये सब्जेक्ट पाहायला मिळतो आणि हा सब्जेक्ट सिंग्युलर नंबर किंवा प्लुरल नंबर असतो. त्याच्या व्यतिरिक्त 3 पॉइंट ऑफ व्ह्यू मधला थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट जो असतो त्याच्यामध्ये 4 जेंडर्स आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे मेस्क्युलाइन, दुसरं फेमिनाइन, तिसरं न्यूटर आणि चौथं आहे कॉमन जेंडर. आता ही जेंडर खूप महत्वाचे आहेत कारण त्या जेंडरच्या अकॉर्डिंग तिथे प्रोनाउन यूज केलं जातं. लेट अस सी हिअर मेस्क्युलाइन जेंडर मेल. आता याच्याऐवजी प्रोनाउन ही, हिम आणि हिज यूज केलं जातं. तसंच वी हॅव फेमिनाइन जेंडर, इथे सी आणि हर हे प्रोनाउन्स यूज केले जातात. आता या जेंडर्सचे मेस्क्युलाइन टू फेमिनाइन जेंडर काही चेंजेस आपल्याला बघायचे. आता नाउनचं काय चेंज होतो, पूर्ण नाउन एंटायर नाउन चेंज होतं. जसं की यू कॅन सी हिअर एक्झाम्पल हिरो, हिरोईन. वी हॅव ममा पप्पा, मेस्क्युलाइन ममा, फेमिनाइन कॉक, हेन. नाउ वी कॅन सी मॅन, वुमन, then son, daughter, monk, nun. Now आपण ESS ऍड करून सुद्धा काही मेस्क्युलाइन जेंडर्सना फेमिनाइन जेंडर कसं फॉलो करतो. होस्ट, होस्टेस, पोएट, पोएटेस, यू कॅन सी प्रिस्ट, प्रिस्टेस. देन कंपाऊंड नाउन चेंज. आता पूर्ण कंपाऊंड नाउन मीन्स 2-3 वर्ड एकत्रित येऊन नाउन कंपाऊंड होतं. जसं की पी कॉम, त्याचं पी हेन होतं. मिल्क मॅन, मिल्क अँड मॅन एकत्रित आले मिल्क मॅन. मिल्कमॅनचं मिल्क मेड फेमिनाइन जेंडर. बिली गॉट, नानी गॉट. ग्रँडसन, ग्रँड डॉटर. सो वी हॅव कॉमन जेंडर. आता कॉमनली यूज होणार लाईक टीचर, स्टुडंट, डॉक्टर, पेरेंट, याच्यामध्ये सम कॉमन वर्ड्स आहेत. यू कॅन सी स्टुडंट्स आपल्याला माहित नाही मुलगा आहे की मुलगी आहे. डॉक्टर माहित नाही आपल्याला लेडी डॉक्टर आहे की जेंट्स डॉक्टर आहे. टीचर सर आहेत की मॅडम आहेत आपल्याला माहित नाही. सो these are some examples for common gender. Now we have next one, that is neuter gender. जनरली मराठी भाषेत नपुसकलिंगीमध्ये जेव्हा विचार केला जातो तेव्हा ते असं म्हटलं जातं. तसंच इंग्लिशमध्ये सुद्धा इट असं म्हटलं जातं. परंतु इंग्लिशमध्ये प्राण्यांच्या बाबतीत जसं की मराठीमध्ये प्राण्यांमध्ये मेल फिमेल असतं आणि त्याला तो प्राणी किंवा तो बैल ती गाय असं म्हटलं जातं. तसं इंग्लिशमध्ये प्राण्यांना मेस्क्युलाइन फेमिनाइन आहे परंतु प्राण्यांमध्ये तो बैल किंवा ती गाय असं म्हणण्याची पद्धत नाही. तर तिथे इट थ्रू आउट यूज केलं जातं. नाउ यू कॅन सी. त्याच्यानंतर फर्निचर्स किंवा एनिथिंग म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स तर त्यांना सुद्धा इटच संबोधलं जातं. प्लुरल असतील तर दे किंवा देम संबोधलं जातं. सो ऑल दिस इज अबाउट न्यूटर जेंडर. आय होप यू अंडरस्टूड.